नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे यामीज कुकिंग मराठीमध्ये। आपण ज्यावेळी हॉटेलमध्ये जेवणासाठी जातो त्यावेळी बहुतांशी ऑर्डर केली जाणारी डिश म्हणजे छोले आणि कुलचे। छोले कुलचे सर्वांचीच अतिशय आवडते आहेत, त्यामुळे छोले कुलचे खाण्यासाठी प्रत्येक वेळी हॉटेलमध्ये जाण्याची अजिबात गरज नाही। आज आपण पटकन अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने छोले कुलचे घरीच बनवूया। त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी रात्रभर छोले भिजवून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि कुकरला शिजवून घ्यायचे आहेत। शिजवताना त्यात काही थोडे मसाले घालायचे, जसे तेजपत्ता, काळी मिरी, विलायची, लवंग आणि चवीपुरतं मीठ, आणि कुकरला 3 ते 4 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहेत, म्हणजे हे छोले छान शिजून जातील। जोपर्यंत छोले शिजतात तोपर्यंत आपण कुलचे बनवण्याची तयारी करूया। आज आपण ईस्ट पासून कुलचे बनवणार आहोत, तर त्यासाठी अतिशय कोमट असे 1 कप दूध घ्यायचे आहे। या दुधामध्ये 1 चमचा साखर आणि 2 लहान चमचे ईस्ट घालून घ्यायचे आहे। ईस्ट ऍक्टिव्हेट होण्यासाठी त्याला 10-15 मिनिटे तसेच झाकून ठेवून द्यायचे आहे। दहा 15 मिनिटांनंतर ईस्ट चांगले ऍक्टिव्हेट झालेले आहे। आता आपण कणिक मळून घेऊया। इथे मी अर्धा मैदा आणि अर्धी गव्हाची कणिक यांपासून कुलचे बनवणार आहे। तर 1 कप मैदा आणि 1 कप गव्हाचं पीठ मी इथे घेतलेलं आहे। त्यात चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आणि त्यात हे ऍक्टिव्हेट झालेलं ईस्ट आणि दुधाचं मिश्रण टाकून घेतलेलं आहे। इथे मी कणिक भांड्यात भिजवत आहे। तर बघा, अतिशय छान कणिक भिजून झालेली आहे। आता या कणकेमध्ये थोडंसं बटर घालूया। तुम्ही तेल किंवा तूप लावलं तरी सुद्धा हरकत नाही, आणि याला पुन्हा एकदा फिरवून घेणार आहे। कणिक भिजणं बहुतांशी किचकट काम वाटतं, पण या डो नीडरमध्ये अतिशय छान कणिक भिजून झालेली आहे। भांड्याला सुद्धा कणिक अजिबात चिपकलेली नाहीये। तर आता ही कणिक आपण झाकून 2 तास ठेवून देऊया, म्हणजे ही छान मॅरिनेट होऊन जाईल आणि फुलेल सुद्धा। जोपर्यंत कणिक मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण छोले तयार करून घेऊया। तर इकडे हे छोले सुद्धा अतिशय छान शिजलेले आहेत। या छोल्यांना अतिशय चांगला रंग यावा यासाठी आपण चहा पावडरचं पाणी तयार करून घेऊया। तर मी इथे पाण्यामध्ये 2 चमचे चहा पावडर घालून तिला चांगली उकळी आणून घेतलेली आहे, आणि हे मिश्रण छोल्यांमध्ये गाळून काढून घेतलेलं आहे। यामुळे छोल्यांना अतिशय छान सुगंध सुद्धा येतो आणि छान रंग सुद्धा येतो। आता आपण भाजीत घालण्यासाठी पेस्ट तयार करून घेऊया। 2 मीडियम साईजचे कांदे, 1 टोमॅटो, आलं आणि लसूण या सर्व वस्तू मिक्सरला फिरवून छान यांची पेस्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर कढईमध्ये सरसो किंवा तिळीचं किंवा शेंगदाण्याचं तेल घालून घ्यायचं आहे। या तेलाला जिऱ्याची फोडणी घालायची आहे। तेल छान गरम झालेलं आहे। आता आपण जी पेस्ट तयार करून घेतलेली आहे कांदे, टोमॅटो, आले आणि लसणाची, तिला घालून तेलात छान फ्राय करून घ्यायचं आहे। हे मी कच्चेच घातले आहेत, त्यामुळे तेलात त्यांना छान तळून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही ह्या वस्तू भाजून सुद्धा पेस्ट करून घालू शकता। कांदा लसणाची पेस्ट छान तळून तयार झालेली आहे। तर यात काही आपण बेसिक मसाले घालून घेऊया। 1 चमचा चटणी, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा आमचूर पावडर आणि 2 चमचे रेडीमेड छोले मसाला। यासोबतच चवीपुरतं मीठ सुद्धा मी इथे घालून घेतलेलं आहे, म्हणजे मसाल्यांना छान चव येते। आणि हे सर्व मसाले अतिशय छान भाजून घ्यायचे आहेत। मसाले तेलात तळताना जळून जाऊ नयेत म्हणून घोटभर पाणी सुद्धा मी इथे मिक्सरचं भांडं धुवून टाकून घेतलेलं आहे। ज्यावेळी या मसाल्यांचं तेल छान वर सुटायला लागेल त्यावेळी यात आपण छोले घालून घेऊया। तर इथे मसाल्यांना छान खमंग सुवास सुद्धा सुटलेला आहे। आता आपण यात छोले घालून घेऊया। छोले तुम्हाला घट्ट करायचे आहेत की पातळ करायचे आहेत यानुसार त्यात पाण्याचं प्रमाण ठेवायचं आहे। इथे मी थोडीशी पातळसरच भाजी करत आहे। जर तुम्हाला भाजी घट्ट हवी असेल तर तुम्ही इथे पाणी स्किप करू शकता।
या छोल्यांमधनं पाणी बाजूला काढून नुसते कोरडे छोले तुम्ही यात घालू शकता। मस्त रंग सुद्धा इथे भाजीला आलेला आहे। आता 10-15 मिनिटे झाकण ठेवून छोले छान शिजवून घेऊया। तर इथे छोले शिजून तयार झालेले आहेत आणि भाजीला रंग सुद्धा अतिशय छान आलेला आहे। वरून थोडीशी कोथिंबीर गार्निश करूया। त्यासोबतच तुम्ही क्रश करून कसुरी मेथी सुद्धा इथे घालू शकता। तर इकडे भाजी तयार आहे। आता आपण कुलचे तयार करायला घेऊया। तर इकडे कुलच्यांसाठीची कणिक आपण भिजवून घेतलेली होती, ती छान फुललेली आहे। साधारणतः फुलून ती दुप्पट झालेली आहे। आता हिला तेल लावून थोडीशी मळून घेऊया आणि लगेच कुलचे तयार करायला घेऊया। तर इथे मी कुलच्यांमध्ये चीज घालणार आहे। त्यासाठी मी चीज क्यूब किसून घेतलेला आहे, सोबत काळे तीळ आणि हिरवी कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे। आता कुलचे लाटून घेऊया। त्यासाठी कणकेचा एक गोळा घेऊन त्यामध्ये भरपूर असं चीज घालून घ्यायचं आहे। चीज सोबत तुम्ही पनीर सुद्धा घातलं तरी सुद्धा अतिशय छान चव या छोल्यांना येते। आणि जर तुम्हाला दोन्ही वस्तू घालायच्या नसतील तर सरळ काहीही न घालताच तुम्ही हे कुलचे लाटून घेऊ शकता। तर मी इथे छोटे गोळे तयार करून त्यात आतमध्ये चीजचं स्टफिंग भरलेलं आहे आणि काळे तीळ आणि थोडीशी कोथिंबीर पेरून हे कुलचे लाटून घेतलेले आहेत। कुलचे अगदी अलगद हातांनी लाटावेत। एक एक करून मी असे 4-5 कुलचे तयार करून घेतलेले आहेत। कुलचे तयार करून झाल्यानंतर त्यांना ओल्या कापडाने जरूर झाका, नाहीतर ते कोरडे होतील आणि भाजताना त्यांच्यावर तडे जातील। तर अशा पद्धतीने मी इथे 4 ते 5 कुलचे लाटून तयार करून घेतलेले आहेत। आता यांना एक एक भाजून घेऊया। तवा गरम झाल्यानंतर त्यावर एक कुलचा टाकून घेतलेला आहे आणि या कुलच्यांच्या आजूबाजूने 1 ते 2 लहान चमचे पाणी घालून घ्यायचं आहे आणि झाकून याला 2 मिनिटांपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। एका बाजूने कुलचा छान भाजला गेलेला आहे आणि तो फुगला सुद्धा आहे, तुम्ही व्हिडिओत बघू शकता। आता आपण याला पलटवून घेऊया। तर दुसरी साइड सुद्धा छान भाजून झाल्यानंतर तिला सुद्धा पलटवून घ्यायची। आता तुम्ही बघू शकता की कुलचे छान फुलायला सुरुवात झालेली आहे। त्यानंतर यावर तेल किंवा बटर किंवा लोणी तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही याला लावून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूंनी अतिशय छान खरपूस भाजून घ्यायचं आहे। किती छान पद्धतीने आपला कुलचा इथे फुगून तयार झालेला आहे। दुसऱ्या बाजूला सुद्धा याला अतिशय छान क्रिस्पी भाजून घ्यायचं आहे, म्हणजे कुरकुरीत कुलचे अतिशय छान लागतात। कुलच्यांमध्ये कणकेसोबत आपण मैदा घातलेला आहे, त्यामुळे यांचा क्रंच खूप वेळ टिकून राहतो। भाजून झाल्यानंतर सुद्धा तुम्ही यावर बटर लावू शकता, त्यामुळे चव सुद्धा अतिशय छान दिसते आणि कुलच्याचा रंग सुद्धा अतिशय सुंदर दिसतो। तर अशा पद्धतीने मी एक एक करून सर्व कुलचे इथे तयार करून घेतलेले आहेत। कुलच्यांच्या वरून ज्यावेळी आपण तीळ आणि कोथिंबीर लावलेली आहे त्याच वेळी तुम्ही काढून घेतलेला लसूण सुद्धा लावला तरी सुद्धा अतिशय सुंदर चव या कुलच्यांना येते। तर तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग या कुलच्यांना आलेला आहे। तर अशा पद्धतीने एक एक करून सर्व कुलचे मी तयार करून घेतलेले आहेत। अतिशय टेम्पटिंग कुलचे इथे तयार झालेले आहेत। आता आपण प्लेटिंग करून घेऊया। चला तर मग मस्त गरमागरम कुलचे आणि छोल्यांचा आनंद घेऊया। मसालेदार छोले, नरम नरम गरम गरम कुलचे सोबत भात, काहीतरी स्वीट नक्की घ्या आणि सॅलड सोबत ही सुंदर डिश एन्जॉय करा। मला आशा आहे तुम्हाला रेसिपी नक्की आवडली असेल। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढील रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय।